इतिहास इयत्ता 12वी प्रकरण 5 भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता सुधारणा पर्व धार्मिक सुधारणा चळवळी या घटकांचा व्हिडिओ 1 मध्ये अभ्यास केल्यानंतर आज आपण समाज सुधारकांचे कार्य आणि संस्थानिकांचे योगदान या घटकाबद्दल सर्व स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करणार आहोत। पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णू शास्त्री पंडित, वीरेश लिंगम पंतलू यांनी विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले। ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी स्त्री शिक्षणाचे कार्य सुरू केले होते। आधुनिक हिंदी साहित्याच्या समर्थनात भारतेंदु हरिश्चंद्र आणि आचार्य महावीर प्रसाद द्विवेदी यांनी जे योगदान दिले तितके योगदान तेलुगू साहित्याच्या प्रगतीसाठी एकट्या कंदकुरी वीरेश लिंगम पंतलू यांनी दिले। पंतलू यांनी दक्षिण भारतात स्त्री मुक्तीसाठी चळवळ सुरू केली आणि इसवी सन 1874 मध्ये त्यांनी मद्रास येथे मुलींची पहिली शाळा स्थापन केली। राजमहेंद्री आणि धवलेश्वरम मध्ये मुलींच्या शाळा सुरू करून पुराणमतवादींनी चालवलेल्या महिलांच्या शिक्षणाच्या विरोधातील चळवळीस चोख प्रत्युत्तर दिले। ते म्हणाले की जर आपल्याला चांगल्या पदार्थाचा योग्य वापर कसा करावा हे माहीत नसेल तर नुकसान होण्याची शक्यता आहे। तापाने ग्रस्त झालेल्या माणसाला अन्न दिल्याने पोटात विकार होतो तर निरोगी लोकांना म्हणजेच व्यक्तींना या कारणास्तव अन्नाचे सेवन बंद करणे शहाणपणाचे आहे का? अशा प्रकारे एखाद्या महिलेने शिक्षणाचा गैरवापर केला असेल तर संपूर्ण स्त्री समाजास शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवणे हे मूर्खपणाचे आहे। निराक्षराने चुकून सुरीने काम करताना आपला हात कापून घेतला किंवा विहिरीतून पाणी काढत असताना विहिरीत पडले म्हणून सुरी वापरण्यास मनाई करणे किंवा विहिरीचा वापर करण्यास मनाई करून विहिरीत माती भरण्याचा सल्ला देणे विसंगत आहे। स्त्रियांमध्ये व्यावहारिक ज्ञान, शिष्टाचार, आरोग्यविधी, शिशु पोषण, पारिवारिक म्हणजेच कौटुंबिक शिक्षण प्रेरित करण्यासाठी पंतलूजींनी सत्यवती बोधिनी मासिकाच्या माध्यमातून कार्य केले। तसेच तिचे चरित्र पवित्र ठेवण्यासाठी तिला प्रेरणा देण्यासाठी सत्यवती चरित्र नावाचे अतिशय उपयुक्त पुस्तक त्यांनी लिहिले। हे त्यांचे पुस्तक खूप लोकप्रिय झाले आणि परिणामी हे पुस्तक जे आहे इंग्रजी, तामिळ आणि कन्नड भाषांमध्येही रूपांतरित झाले। तसेच धर्मनीती आणि सदाचार संबंधित साधारण ज्ञानाशी संबंधित चंद्रमती देवी चरित्र, सत्य संजीवनी आदी ग्रंथ त्यांनी रचले। विदेशी महिलांमध्ये विशेष ख्यातीप्राप्त ग्रेस डार्लिंग, जॉन ऑफ आर्क, एलिझाबेथ, लेडी जॉन ग्रे इत्यादींची चरित्रे उत्तम चरित्रच्या पहिल्या खंडात त्यांनी प्रकाशित केले। त्यांनी प्रसिद्ध पौराणिक महिलांच्या चरित्रासह विक्टोरिया राणीचे चरित्रही प्रकाशित केले। पंतलूजींचे ध्येय फक्त स्त्रियांना साक्षर करणे एवढेच नव्हते तर त्यांना एका उत्तम मातेच्या रूपात पाहण्याची इच्छा होती। या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी स्त्रीनीती दीपिका, पत्नीहित सूचना, सतीहित बोधिनी, धर्मबोधिनी, मातृपूजा, पितृपूजा, सत्य द्रौपदी संवादम, सतीमणी विजयमू, चमत्कार रत्नावली इत्यादी अनेक स्त्रियांना अनुकूल पुस्तके लिहिली। इसवी सन 1870 मध्ये पुण्यात शंकराचार्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुनर्विवाह विषयक वादात विष्णू शास्त्री पंडित यांनी भाग घेऊन आपले विचार त्यांनी सआधार आणि तर्कशुद्धपणे मांडले। ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी पुनर्विवाहाच्या सशास्त्रे संबंधी लिहिलेल्या ग्रंथाचे त्यांनी म्हणजेच विष्णू शास्त्री पंडित यांनी विधवा विवाह भाषांतर या ग्रंथात केले, जे पुढे जे आहे इसवी सन 1864 मध्ये प्रसिद्ध झाले होते। महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केला।
विधवा, परित्यक्ता यांच्यासह सर्वच महिलांना शिक्षण घेऊन पायावर उभे राहता यावे हा त्यांचा हेतू होता. त्यांच्या प्रयत्नांमधूनच 20व्या शतकातील स्त्रियांना उच्च शिक्षण देण्यासाठी भारतात पहिले महिला विद्यापीठ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, ज्यास SNDT या नावाने देखील संबोधले जाते, इसवी सन 1916 मध्ये स्थापन करण्यात आले. नमस्कार, मी देव बिरादार आपल्या सर्वांचं युट्यूबच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये समाजसुधारकांचे कार्य आणि संस्थानिकांचे योगदान या घटकाबद्दल सर्व स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करणार आहोत. आणि एखादी बाब जेव्हा तुम्ही पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने जाणणे आवश्यक असेल, त्या बाबी मी पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन तुम्हालाही नक्कीच सांगेन. समाजसुधारकांचे कार्य. सर सय्यद अहमद खान यांचा जन्म 1817 मध्ये दिल्ली येथे झाला. त्यांचे उर्दू, पर्शियन, अरेबिक, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. INA अकबरी या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले होते. अबुल फैज याने जे आहे सम्राट अकबराच्या प्रशासन पद्धतीवर एक ग्रंथ लिहिला होता आणि INA अकबरी हा ग्रंथ त्याच्याशी संबंधित होता. 1864 मध्ये त्यांनी मुस्लिमांसाठी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली होती आणि याचा मुख्य उद्देश जो आहे तो इंग्रजी पुस्तकांचा उर्दूमध्ये अनुवाद करणे हा होता. सर सय्यद अहमद खान हे जे आहेत इसवी सन 1878 मध्ये व्हाईसरायच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून निवडले गेले होते आणि यांच्या नावामध्ये जे सर जी आहे ही जी आहे ती पदवी उपाधी आहे. या सोसायटीचे सदस्य इतिहास, विज्ञान आणि राजकीय अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास करत इसवी सन 1869 मध्ये ते इंग्लंडला गेले. इंग्लंडहून परत आल्यावर त्यांनी जे आहे 1875 मध्ये मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची जी आहे ती स्थापना केली. इसवी सन 1888 मध्ये काँग्रेसला विरोध करण्यासाठी युनायटेड इंडिया पॅट्रिऑटिक असोसिएशनची त्यांनी स्थापना केली. इसवी सन 1889 मध्ये मुस्लिमांनी राजकारणापासून दूर राहावे व इंग्रजी शासनाचे समर्थन करण्यासाठी मोहम्मडन अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशनची त्यांनी स्थापना केली आणि याचा मुख्य उद्देश जो आहे तो ब्रिटिश शासनाला पाठिंबा देणे, मुस्लिमांना राजकीय चळवळीपासून दूर ठेवणे, ब्रिटिश भारतातून गेल्यावर मुस्लिमांच्या हिताचे रक्षण करणे, भारतात राजकीय चळवळीचा प्रसार होणार नाही याचा प्रयत्न करणे, ही जी आहेत या मोहम्मडन अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशनच्या स्थापनेच्या मागची जी आहेत ती उद्दिष्टे होती. इंग्रजांची भारतीय मुस्लिमांबद्दल 1857च्या उठावानंतर जे आहे झालेली दृष्टी म्हणजे विचार प्रणालीत बदल करण्याची गरज जी आहे सर सय्यद अहमद खान यांना वाटत होती. त्यांच्या मतानुसार मुस्लिम आता राज्यकर्ते म्हणून उरले नाहीत, त्यामुळे इंग्रजांचा कृपा दृष्टी संपादन करून स्वतःचे राजकीय हित साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच पारंपरिक शिक्षणाबरोबर विज्ञान तंत्रज्ञानाचाही अभ्यास करावा. इस्लाम धर्म हा त्या विरोधात नाही असे इंग्रजांना पटवून द्यावे. मुस्लिमांचे मागासलेपण दूर करण्यासाठी इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करावा. मुस्लिम महिलांनी पडदा पद्धती नाकारून इंग्रजी शिक्षण घ्यावे. सर सय्यद अहमद खान यांचा काँग्रेसला जो आहे प्रखर विरोध होता. त्यांच्या मते काँग्रेस ब्रिटिश विरोधी आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत गेल्यास मुस्लिमांचे नुकसान होईल. काँग्रेस हिंदूची संघटना असल्यामुळे त्यापासून दूर राहावे. मुस्लिमांनी ब्रिटिशाविरुद्ध सर्वच चळवळीपासून दूर राहावे. पुढे मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज या कॉलेजचे पुढे रूपांतर जे आहे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये झाले. अलीगड चळवळीने जे आहे मुस्लिमांना ते हिंदूपेक्षा वेगळे कसे आहेत याची जाणीव करून दिली. पुढे अलीगड कॉलेज हे जे आहे पाकिस्तान मागणीसाठीच्या चळवळीचे केंद्र झाले. इंग्रजांनीही या संस्थेला जे आहे मदत केली. या कार्यात जे आहे महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य थिओरेडर बेक आणि नंतरचे मॉरिसन यांनी जे आहे महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. अहमद खान यांनी मोहम्मदन सोशल रिफॉर्मर या नावाचे जे आहे नियतकालिक सुरू केले होते. त्यांनी आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जो आहे पुरस्कार केला.
ह्या बाबी जी तुम्हाला मी पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन याच्यासाठी सांगत आहे की एकतर तुम्हाला इतिहासही समजला पाहिजे आणि त्याचबरोबर जे आहे पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन सांगितलेल्या नोट्सवरती देखील जे आहे आयोग प्रश्न विचारू शकतो. आता आपण सिंग सभा काय होती याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात. ख्रिश्चन मिशनरी उपक्रम ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेसह पंजाबमध्ये सुरू झाला होता. राजा रणजित सिंगने लाहोरमध्ये राज्य केले असतानाही शीख सीमेच्या म्हणजे शीख राज्याच्या सीमेच्या जवळ असलेल्या लुधियाना येथे अमेरिकन प्रेस्बिटेरियन मिशनची स्थापना केली गेली. इसवी सन 1849 मध्ये शीख राजवट संपुष्टात आल्यानंतर लुधियाना मिशनने आपले काम लाहोरपर्यंत वाढवले. शीख धर्माचे मुख्यालय असलेले अमृतसर हे चर्च उपक्रमाचे आणखी एक प्रमुख स्थान बनले व त्याच्या तारनतरन, अजनाला आणि जंडियाला येथे शाखा होत्या. युनायटेड प्रेस्बिटेरियन मिशन सिलाकोटमध्ये सक्रिय होते. इतर संस्था विशेषतः केम्ब्रिज मिशन, बापिस्ट मिशन आणि चर्च ऑफ स्कॉटलँड या क्षेत्रात प्रवेश केल्या आणि त्यांना जे आहे बहुतेक समाजातील सर्वात खालच्या पातळीवरील लोकांनी पुरस्कृत केले म्हणजे त्यांना जे आहे वेलकम केले. रूपांतराचा दर धोकादायकपणे जास्त नव्हता. अद्याप अशी उदाहरणे होती ज्यामुळे जे आहे समुदायाची चिंता वाढली होती. इसवी सन 1853 मध्ये 8 वर्षीय शेवटचा सार्वभौम शीख राजा महाराजा दुलीप सिंग जो ब्रिटिश राजवटीत आलेला होता त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. चर्चच्या कम्युनिशनमध्ये भारतीय राजपुत्राचे किंवा राजकुमाराचे धर्मांतर झाल्याचे हे पहिले उदाहरण होते. कपूरथला याच्या शीख राज्यकर्त्याने लुधियाना मिशनला त्याच्या राजधानीत मिशनची एक शाखा उघडण्यासाठी आमंत्रित केले आणि त्याच्या देखभालीसाठी जे आहे निधी उपलब्ध करून दिला. काही वर्षानंतर जे आहे कपूरथलच्या राजाचा पुतण्या कंवर हरनाम सिंग यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. लुधियाना मिशनने इसवी सन 1862च्या वार्षिक अहवालात नमूद केले की कपूरथलाच्या राजाने मिशनरीज यांना त्यांच्या राजधानीत आमंत्रित केलेल्या घटनेपर्यंत भारतामध्ये अशी कोणतीही घटना घडली नव्हती जिथे मिशनरीच्या कार्याला कोणत्याही शासकाने प्रोत्साहन दिलेला असेल. ख्रिश्चन धर्मात परिवर्तनाव्यतिरिक्त इतक्या मोठ्या प्रमाणात शीख धर्मापासून सनातनी हिंदू धर्मात परतल्याची ही बाब इसवी सन 1851-52च्या सरकारच्या वार्षिक अहवालात देखील नोंद केलेली आहे. जिथे शीख राजकीय वर्चस्व आधीच गेले होते तिथे शीख श्रद्धा आणि सुसंस्कृतपणा वेगाने जात होती. शीख धर्माचा एक भाग असलेला निरंकारी पंथ इसवी सन 1840 मध्ये बाबा दयाळदास यांनी स्थापन केला आणि परमेश्वर आकाररहित म्हणजेच निरंकार स्वरूपात आहे असे प्रतिपादन करणारी निरंकारी चळवळ सुरू केली. शबद कीर्तनाद्वारे जे आहे या पंथाने शीख धर्मात चांगले स्थान मिळवले होते. त्याचप्रमाणे जे आहे निरंकारी चळवळीप्रमाणेच एक नामधारी चळवळ देखील जे आहे पंजाबात होऊन गेली. पंजाबमधील कुका चळवळीतून बालक सिंग यांनी जे आहे शीख धर्मीयांची नामधारी चळवळ सुरू केली. शीख धर्मीय बालक सिंग यास जे आहे शीख गुरु गोविंद दास यांचा अवतार मानतात. देवदेवता मूर्ती प्रतिमा यास नामधारी विरोध करतात. ते स्त्री पुरुष समानता मानतात व विधवा विवाहाचा पुरस्कार करतात. हुंडा पद्धती बालविवाह यास त्यांचा विरोध असून मद्यपान चोरी भेसळ फसवणूक विश्वासघात खोटेपणा या दुर्गुणापासून ते दूर राहतात. त्यांचा वेश नेहमी पांढरा व पागोटेही पांढरे असते. नामधारी शीख पंथीयांनी ब्रिटिश राजवटीला विरोध केला. त्यामुळे जे इसवी सन 1872 मध्ये ब्रिटिश सरकारशी त्यांचा संघर्ष झाला. त्यात जे आहे 65 नामधारींना ब्रिटिशांनी पकडून फाशी दिली. त्यानंतर हे झालं पार्श्वभूमी सिंग सभेशी निगडीत. नामधारींचा असंतोष, सतनाम धर्मीयांची चळवळ, आर्य समाजाचा प्रचार व ख्रिश्चन धर्मांतरे यामुळे शीख धर्मावर कडांतर आले आहे असे वाटून शीख धर्माला वाचवण्यासाठी शीख धर्मातील एका प्रभावी गटाने जे आहे 30 जुलै 1873 मध्ये अमृतसर येथे जे आहे ठाकूर सिंग संघवालिया, ज्ञानी ज्ञान सिंग, बाबा खेम सिंग बेदी, कंवर बिक्रम सिंग यांच्या नेतृत्वात जे आहे एक बैठक झाली आणि
1 ऑक्टोबर 1873 रोजी सिंग सभा जी आहे सविस्तरपणे अस्तित्वात आली. म्हणजेच काय, 1 ऑक्टोबर 1853 रोजी सिंग सभे जी आहे स्थापन करण्यात आली आणि ठाकूर सिंग संघवालिया या हे जे आहेत या संस्थेचे जे आहेत ते प्रेसिडेंट बनले. या संघटनेचा मुख्य उद्देश जो आहे मूळ शुद्ध स्वरूपात शीख धर्माची पुनर्स्थापना करणे हा होता. ताराबाई शिंदे यांचा जन्म 1839 मध्ये झाला. त्यांनी स्त्री पुरुषांच्या परिस्थितीत तुलना करणारा निबंध लिहिला. स्त्री पुरुष तुलना असे या निबंधाला संबोधले जाते आणि यावरतीही आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. यातून त्यांनी अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्काचा पुरस्कार केला. विधवा विवाह, स्त्री शिक्षण, सती प्रथा बंदी या सुधारणांच्या पुढे जाऊन ताराबाई शिंदे यांनी थेट जे आहे स्त्री पुरुष समानतेची मागणी केली. हे त्या काळाचा विचार करता अत्यंत धाडसाचे होते. पुरुष सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या त्या भारतातील पहिल्या विचारवंत होत. ही बाब अत्यंत महत्वाची आहे. ताराबाईंच्या दृष्टीने धर्म स्त्रियांचे दमन करणारा आहे कारण तो पुरुषांनी निर्माण केलेला आहे. आयोग असाही प्रश्न विचारू शकतो की धर्म स्त्रियांचे दमन करणारा आहे असे खालीलपैकी कुठल्या समाजसुधारकाने संबोधले होते. त्यावेळेस आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ताराबाईंच्या विचारांचे समर्थन करून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना जे आहे त्यांनी चोख उत्तर दिले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिस्प्रेस्ड क्लासेस मिशनच्या माध्यमातून मुंबईत परळ, देवनार या भागात तसेच पुणे येथे ज्या मराठी शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या उद्योगशाळा ज्या आहेत काढल्या. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्रार्थना हे जे आहेत प्रार्थना समाज व ब्राह्मो समाजाच्या प्रचारासाठी यांनी बराच कार्य केले आणि हे विविध ठिकाणी जात असताना यांच्या प्रवासाच्या दरम्यान जे आहे त्यांना अस्पृश्यांची स्थिती पाहून त्यांच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेण्याचे ठरवले. यासाठी जे आहे त्यांनी डिस्प्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली आणि या संस्थेच्या स्थापनेमागची जी मुख्य उद्दिष्टे म्हणजे स्पृश्य समाजाचे परिवर्तन करणे, अस्पृश्य निवारणासाठी सर्व स्तरातून पाठिंबा मिळवणे, म्हणजे समाजातील सर्व स्तरातून पाठिंबा मिळवणे, अस्पृश्यांमध्ये शिक्षणाविषयी आस्था निर्माण करणे, त्यांच्यासाठी शाळा, उद्योगशाळा, दवाखाने, वसतिगृह काढणे, सार्वजनिक धर्माची शिकवण देणे, अस्पृश्यांना नोकऱ्या मिळवून देणे इत्यादी या उद्दिष्टांसाठी जे आहे या डिस्प्रेस क्लासेस मिशनची स्थापना करण्यात आली. पुण्यातील पर्वतीचा मंदिर प्रवेश सत्याग्रह, दलितांची शेतकी परिषद, संयुक्त मतदारसंघ योजना या संदर्भात त्यांनी जे जनजागरण केले आणि या घटकांवरती देखील जे आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वावर समाज उभारणी करण्याचे ठरवले. जाती संस्थेला विरोध आणि समतेला प्राधान्य देणारा लढा त्यांनी उभारला. बहिष्कृत हितकारणी या संघटनेची स्थापना जी आहे 1924 मध्ये करण्यात आली होती. सभेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेबांनी समाजाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. यातूनच पुढे जे आहे महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह झाला. सार्वजनिक पाणवठे सर्वांना खुले असले पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे जे आहे दहन केले. नाशिकच्या काळाराम मंदिरात सर्वांना मुक्त प्रवेश मिळावा यासाठी 1930 मध्ये सत्याग्रह सुरू केला. या सत्याग्रहाचे नेतृत्व जे आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले होते आणि या घटकावरती देखील जे आहे आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. वृत्तपत्रे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अतूट नाते होते. जनजागरण करणे आणि लढा उभारणे या कामासाठी त्यांनी वृत्तपत्रांकडे जे आहे चळवळीचे एक हत्यार म्हणून पाहिले. मूकनायक याची स्थापना जी 1920 मध्ये करण्यात आली. बहिष्कृत भारत या वृत्तपत्राची बहिष्कृत भारत या पाक्षिकची सुरुवात जी आहे 1927 मध्ये करण्यात आली. जनता या साप्ताहिकाची सुरुवात जी आहे 1930 मध्ये करण्यात आली. मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि समता अशी वृत्तपत्र त्यांनी सुरू केली. कष्टकरी वर्गाला उज्ज्वल
कर्तव्य लाभावे म्हणून स्वतंत्र मजूर पक्ष त्यांनी स्थापन केला. पुढे शेड्यूल कास्ट फेडरेशन पक्ष स्थापन करून समतेवर आधारित समाजरचना निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. 1956 मध्ये त्यांनी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला. भारतीय संविधानाच्या निर्मितीतून त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांनी इतरही काही पक्ष किंवा संघटना यांची स्थापना केली होती. ती म्हणजे बहिष्कृत हितकारणी सभा इसवी सन 1924, स्वतंत्र मजूर पक्ष इसवी सन 1936, ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन 1942, भारतीय बौद्ध महासभा 1955. समाजाच्या खालच्या पातळीवरील लोकांना मानाचे व प्रतिष्ठेचे जीवन प्राप्त होणे हा स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे, हे त्यांचे मत होते. तसेच लोकशाही हा शासनाचा असा प्रकार आहे की ज्याद्वारे रक्तपाताशिवाय लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणले जातात. अस्पृश्यतेवरील बाबासाहेबांचा सविस्तर ग्रंथ म्हणजे द अनटचेबल्स, हु आर दे अँड वाय दे बिकम अनटचेबल्स हा जो आहे 1948 मध्ये जो आहे तो संपादित करण्यात आला होता. आणि यांच्याबद्दल अधिक सविस्तर माहितीसाठी जे आहे आपण ते 2 ते 3 व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये आपण त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात. रामस्वामी नायकर तमिळनाडूतील एरोड या शहरात इसवी सन 1879 मध्ये रामस्वामी नायकर यांचा जन्म झाला. 1920 मध्ये त्यांनी काँग्रेसमधून आपल्या कार्यास सुरुवात केली. गांधीवादी विचारसरणीचा स्वीकार करून स्वदेशीचा प्रसार आणि सर्व जातींना मंदिर प्रवेश यासाठी ते सुरुवातीला कार्यरत होते. अस्पृश्यांवरील निर्बंध दूर करण्यासाठी त्रावणकोरमध्ये झालेल्या वायकोम सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता. यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेला आहे. तमिळनाडूमध्ये त्यांनी स्वाभिमान आंदोलन सुरू केले. वर्णव्यवस्था, बालविवाह यांच्या विरोधात त्यांनी लढा उभारला. या कामामुळे जे आहे लोक त्यांना जे आहे पेरियार म्हणजेच महान आत्मा म्हणून ओळखू लागले. त्याचप्रमाणे त्यांना जे आहे थंतई म्हणजे फादर असेही संबोधले जायचे आणि पेरियारचा अर्थ जो आहे ग्रेट सोल आणि थंतई म्हणजे फादर वडील असे समजले जायचे. ते प्रभावी वक्ते, लेखक होते. त्यांनी स्त्रियांचे हक्क, संतती नियमन या विषयावर क्रांतिकारक भूमिका घेतली. या झाल्या पाठ्यपुस्तकात दिलेल्या बाबी. पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन जे आहे ते आपण काही माहिती घेऊयात. दक्षिण भारतातील ब्राह्मोत्तर चळवळ किंवा जस्टिस पार्टी हे तुम्ही कुठेतरी वाचलेला असाल. हे संबंध जो आहे हा रामस्वामी नायकर यांच्याशीच येतो. आपल्याला माहिती आहे की दक्षिण भारतातील लोक जे आहेत स्वतःची द्रविड संस्कृती मूळ संस्कृती आहे असे मानतात. आणि आपण असंही पाहिलं होतं की 1857च्या व्हिडिओमध्ये की आर्य भारतातून मूळतः आर्य कुठले आहेत याशी संबंधित जे आहे काही युरोपीय विचारवंतांनी आपले विचार मांडले होते आणि लोकमान्य टिळक यांनीही देखील आपले विचार मांडले होते. तर या काळात जे आहे ब्रिटिशांनी आर्य बाहेरून आले या सिद्धांताला जे आहे बराच आधार दिला होता. त्यालाही जे आहे दक्षिणेतील लोकांनी दुजोरा दिला होता व त्यांचे म्हणणे होते की आर्य बाहेरून येताना त्यांनी जे आहे भारतामध्ये वर्ण व्यवस्थेसारखी वाईट प्रथा त्यांनीच आणली. आणि काय झालं इसवी सन 1916 मध्ये तेथील एका खालच्या जातीतील कार्यकर्त्यांनी जे आहे या बाबींकडे लक्ष वेधले होते. अखिल भारतीय काँग्रेस समितीत जे आहे मद्रास प्रांतातून जे आहे 15 सदस्य निवडले गेले होते आणि या 15 सदस्यांपैकी 14 ब्राह्मण होते आणि एक फक्त जे आहे गैर ब्राह्मण होता. म्हणून जे आहे याच पार्श्वभूमीवर जे आहे इसवी सन 1917 जे आहे पी त्यागराय व डॉक्टर टी.एस. नायर यांनी जे आहे दक्षिण भारतीय उदारवादी संघटना म्हणजे साऊथ इंडियन लिबरल फेडरेशन ही ब्राह्मोत्तर संस्था स्थापन केली. या संघटनेचे मुखपत्र जे आहे त्याचे नाव होते जस्टिस. म्हणून या संघटनेला जे आहे जस्टिस पार्टी म्हणून देखील ओळखले जाते. या संघटनेच्या अध्यक्षपदी जे आहे इसवी सन 1937 मध्ये जे आहे ई रामास्वामी नायकार म्हणजेच रामास्वामी नायकार यांची निवड झाली. रामास्वामी नायकार यांचे जे विचार जे आहेत हिंदू धर्म व ब्राह्मण वर्चस्व त्यातील धर्मग्रंथ, देवदेवता, रूढी, विषमता इत्यादीवर रामस्वामी यांनी जे आहे कठोर टीका केली. त्यांचे म्हणणे होते की हिंदू धर्म हा ब्राह्मणांचे इतरांवर नियंत्रण ठेवण्याचे साधन आहे.
मनूच्या विचारांना त्यांनी जे आहे अमानवी व पुराणांना परिकथा म्हटले. रामस्वामी नायकार म्हणत असत की काही तत्वांमध्ये सुधारणा करता येत नाही, फक्त अंतच करता येतो. ब्राह्मण प्रणीत हिंदू धर्म त्यापैकी एक आहे. हिंदी भाषा द्रविडांवर म्हणजे दाक्षिणात्यांवर लादण्याचा त्यांचा विरोध होता. द्रविड संस्कृती, तामिळ भाषा यांचा त्यांना अभिमान होता. नायकांचे शिष्य त्यांना मागे म्हटल्याप्रमाणे पेरियार म्हणजेच ग्रेट सोल आणि थंतई म्हणजेच फादर असे म्हणत असत. आणि पुढे आपण ऐकलं असेल की अण्णादुराई, डीएमके पार्टी जे ऐकलं असेल ते हे जे आहे हे नायकर यांच्याशी संबंधित थोडक्यात आहे. जसं की नायकानंतर त्यांचे मित्र सी एन अण्णादुराई यांनी जे आहे द्रविड चळवळ पुढे चालवली. इसवी सन 1944ला जस्टिस पार्टीचे नाव बदलून त्यांनी जे आहे द्रविड कळघम केले. सप्टेंबर 1944ला जे आहे याचे विभाजन होऊन जे अण्णादुराई यांनी जे आहे आपल्या गटाला डीएमके म्हणजेच द्रविड मुनेत्र कळघम असे नाव दिले होते. कमलादेवी चट्टोपाध्याय. कमलादेवी काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्ता होत्या. इसवी सन 1930 मध्ये मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांना भाग घ्यायला परवानगी द्यावी यासाठी त्यांनी जे महात्मा गांधीजीचे मन वळवले आणि यावरतीही आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यांनी स्त्रियांच्या हक्काच्या संदर्भात जन्मभर काम केले. मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता. त्यांच्याबद्दल विशेष बाबी ज्या सर्वत्र ठिकाणी सांगितल्या जात नाहीत का ते माहिती नाही, परंतु त्यांनी इतके छान कार्य केलेले आहेत त्याबद्दल अधिक माहिती जी आहे देण्याची गरज होती असे माझं असं तरी वैयक्तिक मत आहे. जसे की कामगार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी आंदोलने केली. शेतात काम करणाऱ्या स्त्री मजुरांना न्याय वागणूक मिळावी यासाठी त्या आग्रही होत्या. म्हणजे शेतात काम करणाऱ्या स्त्री मजुरांना देखील न्याय मिळावा, न्यायपूर्वक वागणूक मिळावी यासाठी त्यांनी जे आहे त्यांचा आग्रह होता. तसेच कारखान्यात स्त्रियांसाठी कामाचे चांगले वातावरण असावे. आज जे आपण म्हणतो की कंपनीमध्ये जे आहे जेंडर डिस्क्रिमिनेशन नसावं, वातावरण चांगलं असावं, या बाबी ज्या आहेत त्या इसवी सन 1930-40च्या कालखंडामध्ये ज्या आहेत त्या सर्व बाबी ज्या आहेत कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी मांडल्या होत्या. असा आग्रह त्यांनी धरला. स्त्रियांना बाळंतपणाची पगारी रजा मिळावी. म्हणजेच काय की मॅटर्निटी लिव्हवरती जर कोणी गेलं तरी त्यांना त्यांची पगार जी आहे मिळावी याचा देखील त्यांनी जे आहे पाठपुरवठा केला. 1942च्या चले जाव चळवळीत जे आहे ते इंग्रजांनी त्यांना वर्षभर तुरुंगात ठेवले. म्हणजेच काय या त्यांनी जे कार्य केलेले आहेत शेतामध्ये स्त्रियांना जे आहे न्याय वागणूक मिळावी, स्त्रियांसाठी जे आहे कामाचे चांगले वातावरण असावे, त्याचप्रमाणे जे आहे बाळंतपणाची जे आहे पगारी रजा मिळावी, अशा बाबीचा जर विचार केला तर हे काळाच्या पुढे जाऊन त्यांनी जे आहे त्यांची ही मते मांडली होती. जे आहे संस्थानिकांचे योगदान. महाराजा सयाजीराव गायकवाड. बडोदा संस्थानात महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी जे आहे पुरोगामी धोरण आखले होते. यांनी अस्पृश्य आदिवासींना जे आहे सरकारी खर्चाने शिक्षण आणि वसतिगृह उपलब्ध करून देण्याचा हुकूम काढला होता. या बाबी स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. स्त्री शिक्षणास प्रोत्साहन आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा त्यांनी जे आहे सुरू केल्या होत्या. महाराजांनी राजवाड्यात सर्व जातींचे एकत्र सहभोजन. गाव तेथे ग्रामपंचायत सदस्य किमान साक्षर पाहिजे. असे काही जे आहे त्यांनी जे आहे घडामोडी किंवा कार्य घडवून आणले होते. आणि आपण पाहतोय की आज जरी सरपंच आज पण सत्तेत स्थितीमध्ये जे आहे सरपंच पदाची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्याला जे आहे शिक्षणाची आट आहे, परंतु ग्रामपंचायत सदस्याची साक्षरतेबद्दल देखील जे आहे आजही त्याच्याबद्दल काही एवढा विचार केला जात नाही किंवा त्याच्यावरती काही अट नाही आहे. परंतु महाराजांनी त्या काळामध्ये जे आहे इव्हन ग्रामपंचायत सदस्य किमान साक्षर असले पाहिजेत असे त्यांनी जे अशी अट टाकली होती किंवा असा नियम जो आहे तो त्यांच्या संस्थानात काढला होता. गाव तेथे वाचनालय. सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण. शालेय मुलींना शारीरिक शिक्षण सक्तीचे केले होते. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतीपूरक कौशल्य विकासाधारित अभ्यासक्रम संस्थानात सुरू केले होते. म्हणजे या गोष्टी जर बघितल्या ना तर कालावधी किंवा ह्या जर बघितल्या तर हा खूप एक दूरदृष्टी विचार होता. म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांना जे आहे शेतीपूर्वक कला कौशल्याचा विकास करण्यासाठी अभ्यासक्रम देखील जे आहे त्यांनी संस्थानात सुरू केला होता.
यांच्याबद्दल यांच्या कार्य इतके छान आहेत की यांच्याबद्दल आपण जे आहे एक दोन व्हिडिओ सेपरेट बनवून याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणारच आहोत. बालविवाह बंदी, विधवा पुनर्विवाह संस्थानात विधवा स्त्रियांबरोबर माफ करा, विधवा स्त्री बरोबर मुलींना माहेरच्या मिळकतीत वाटा देण्याचा त्यांनी कायदा केला होता. म्हणजेच काय, तर लग्नानंतरही मुलीचा जे आहे आईवडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये जे आहे हक्क त्यांनी मान्य करून दिला होता. राजश्री शाहू महाराज, कोल्हापूरच्या संस्थानचे प्रमुख राजश्री शाहू महाराज यांनी ब्रह्मोत्तर चळवळीचे नेतृत्व करत असताना जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वासह जे आहे पाठिंबा दिला आणि कोल्हापूरच्या जवळ मानकोर येथे एक सभा भरली होती. अस्पृश्यतेची सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भरली होती. तिथे देखील जे आहेत राजश्री शाहू महाराज हे उपस्थित होते. राजश्रींनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा जाहीरनामा काढला. याच्यावरती देखील आयोगाने जे आहे वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा त्यांनी सुरू केला. राजश्री शाहू महाराज यांनी रोटी बंदी, बेटी बंदी आणि व्यवसाय बंदीवर टीका केली आणि यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. आंतरजातीय विवाहाचा कायदा त्यांनी केला. संस्थानात कोणताही व्यवसाय जो आहे कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी देण्यात आली होती. या सगळ्या समाजसुधारकांनी जे आहे भविष्यातला देश आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता. स्वातंत्र्य चळवळीसाठी जे आहे लढणारा डोळस समाज निर्माण करायचा असेल तर विचारशील नागरिक तयार करणे आवश्यक असते. आता इथे जे काही पाठ्यपुस्तकामध्ये दिले आहेत हे तुम्हाला माहीत हवे किंवा हे तुम्हाला माहीत आहे का? या बाबी ज्या आहेत या बाबी अतिशय चांगल्या आहेत आणि याबद्दल जे आहे आपल्याला स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करताना अधिक काही बोनस नोट्स आपल्याला मिळत असतात. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास शिक्षण क्षेत्रात जे आहे कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, महर्षी धोंडो केशव कर्वे, गोदावरी परुळेकर, ताराबाई मोडक, अनुताई वाघ यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करायला हवा आणि याबद्दल आपण जे आहे मागील येतेच्या व्हिडिओमध्ये देखील यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेतलेली आहे. भजन कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे काम जे आहे संत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केले. समाजसेवेच्या क्षेत्रात डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, बाबा आमटे आणि डॉक्टर रजनीकांत आरोळे यांची कामगिरी मोलाची आहे. डॉक्टर बाबा आढाव यांनी एक गाव एक पानवटा ही चळवळ सुरू केली. ही देखील बाब जी आहे स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने जी आहे ती महत्वाची आहे. कुठली? एक गाव एक पानवटा चळवळ. एकूणच समाज जीवनात जे आहे बुद्धी प्रामाण्यवादाची जी आहे बैठक जी आहे देण्यात रणधो कर्वे अग्रेसर होते. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रयत्नामुळे जे आहे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने जे आहे जोर धरला होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच उपयुक्त व्हिडिओची माहिती सर्वप्रथम आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पुरवली जाईल. धन्यवाद.